मी एका शाळेवर सेवक म्हणून नोकरीला असताना इयत्ता 10वीतील काळी सावळी आणि शरीराने रेखीव भरगच्च छाती असणारी एक सुंदर मुलगी माझ्याकडे सारखी एकटक पाहायची. काही दिवसांनी मलाही तिचे आकर्षण वाटू लागले. ती मला येता जाता सारखे स्पर्श करायची, हातवारी करून जवळ बोलावून घ्यायची, गप्पा मारायची. तिने मला एकदा माझा फोन नंबर मागितला, पण मी तिला दिला नाही. तिला मी खूपच माझं नाव रमेश आहे. माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. आई वडिलांनी खूप मेहनत करून मला चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. खूप प्रयत्न करून एका खेड्यातील शाळेवर मला सेवक म्हणून नोकरी सुद्धा लागली. दीड वर्षांनी मला चांगला पगार सुरू झाला. आता मी स्वतःच्या पायावर उभे राहिलो होतो. म्हणून आई वडिलांनी माझे लग्न लावून दिले. वर्षभराने मला एक मुलगा झाला. दररोज सकाळी नोकरीला जाताना माझी बायको मला जेवणाचा डब्बा द्यायची. 3 वर्ष उलटून गेले. मजेत नोकरी चालू होती. जानेवारीच्या थंडीच्या दिवसात मी सकाळी शाळा भरण्याची बेल दिली आणि आम्ही सर्व शिक्षकांसहित व विद्यार्थी प्रार्थनेसाठी शाळेच्या ग्राउंडमध्ये उभा होतो. प्रार्थना चालू होती. प्रार्थना चालू असताना मला असे जाणवत होते की जसं काय कोणी माझ्याकडे पाहत आहे. मग मी हळूच वर मान करून नजर फिरवली. तेव्हा मला असे दिसले की एक काळी सावळी जाडसर मुलगी माझ्याकडे एकटक पाहत आहे. मला वाटलं की असंच पाहत असेल, त्यामुळे मी तिच्याकडे एवढे लक्ष दिले नाही. मी तिचे पाहणे नजरअंदाज करून टाकले आणि माझ्या कामाला लागलो. शाळेमध्ये हापसा किंवा बोरची सोय नव्हती. खेड्यातील शाळा असल्यामुळे खूप दुरून पाणी आणावं लागत होतं. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरवरून पाणी डोक्यावर घेऊन यावं लागत होतं. पाणी आणण्यासाठी व प्रवासासाठी माझ्याकडे मोटरसायकल सुद्धा नव्हती. म्हणून मी सर्व दिवसभरचे पाणी ड्रम भरून खांद्यावरच आणायचो. दुपारची जेवणासाठीची सुट्टी झाली तेव्हा माझ्या हातात पाण्याचा ड्रम होता. मी रस्त्याने तडफड चालत होतो, पण मला मागून हळूच नाजूक आवाज आल्यासारखे वाटले. कोणीतरी मला हाक मारत होते. मी सहज वळून पाहिले तेव्हा तीच मुलगी होती जी सकाळी प्रार्थनेच्या वेळेस माझ्याकडे एकटक पाहत होती. तिच्या हाकेमुळे मी थांबलो आणि ती माझ्या जवळ आली व तिने मला विचारले, सर झाले का जेवण? मग मी म्हणालो, हो आत्ताच झाले. त्यानंतर ती मला जागेवरच सोडून तशीच पुढे निघून गेली. मी विचार करू लागलो की मला बोलायचेच होते तर ही मुलगी थांबली का नाही आणि बोलायचे नव्हते तर हाक का मारली? ती अशीच विचित्र वागत होती. म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तसेच पुढे निघून गेलो. नंतर दुसऱ्या दिवशी मी शाळेवर आलो. बेल दिली. पाहतो तर काय, तीच मुलगी माझ्या पाठीमागे उभी होती आणि मला एकटक पाहत होती. तिच्या अशा पाहण्यामुळे माझ्या अंगात मुंग्या आल्या. मला जरा विचित्रच वाटू लागले. मग मी तिला विचारले की तू येथे काय करतेस? तू आता वर्गामध्ये जा. मग ती माझ्या जवळ आली आणि मला बोलू लागली. ती मला विचारू लागली की सर तुमचे लग्न झाले आहे का? तुम्हाला किती मुले आहेत? मला याबद्दल तिच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती, पण एक माणूस म्हणून मी तिला या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले. मग ती थोड्या वेळाने तसेच वर्गात निघून गेली. आता ती मुलगी दररोज काही ना काही कारण काढून माझ्याशी बोलत होती. मला इच्छा नसताना देखील ती माझ्याशी संवाद करू लागली होती. शाळेमध्ये चलता फिरता जाणून बुजून ती मला स्पर्श करून चालायची. हे मला जाणवत होते, कारण मीही अशाच कॉलेज जीवनातून आलेलो होतो. म्हणून याचा मलाही अनुभव होता. कोणाच्या स्पर्शाचा काय हेतू असतो ते मला समजत होते आणि तिचा स्पर्श कोणत्या हेतूने होता तोही मला समजत होता. एके दिवशी मी बेल जवळ खुर्ची टाकून बसलेलो होतो तेव्हा ती 10वीतील मुलगी माझ्या जवळ आली आणि मला बोलू लागली. इकडच्या तिकडच्या गप्पा करताना ती मला अचानक म्हणाली की सर तुम्ही माझ्याकडे सारखं सारखं का पाहता? ती असे म्हटल्याने माझ्या तर पोटात खड्डाच पडला. मला मागचं पुढचं समजेनासे झाले. मला तिला काय बोलावे हेच सुचले नाही. तीच माझ्याकडे एकटक पाहत होती आणि मला असे का विचारत आहे. म्हणून मी तसेच गप्प राहिलो आणि ती पाणी पिऊन वर्गामध्ये निघून गेली. मी घरी गेल्यानंतर आता माझं कुठेच मन लागत नव्हते. मलाही वाटत होते की ती मुलगी मला सारखी येऊन माझ्याशी तिने गप्पा माराव्यात, तिने माझी भेट घ्यावी. नकळत मलाही तिची चांगलीच ओढ लागली होती. कुठेच एक चित्त होत नसल्यामुळे घरात बायकोबरोबर भांडणे होऊ लागली. मला हे जाणवत होतं. मला कळून चुकलं होतं की माझं मन दुसऱ्या मुलीत अडकल्यामुळे घरात भांडणे होऊ लागली होती.
कारण कधी पण एखाद्या पुरुषाचे मन जर बायको सोडून दुसरीवर असलं तर घरात अशीच भांडणे होत राहतात। आणि हे सत्य होतं की ते जे मी आज अनुभवलं होतं। ती तरुणी 16 वर्षाची 10वीतील होती। ती काळी सावळी जरी असली तरी शरीराने चांगली भरलेली होती, म्हणूनच बहुतेक मला तिच्याविषयी आकर्षण होत असावं। बायको बरोबर भांडण झालेले होते, म्हणून मी रागारागाने तसेच शाळेत गेलो आणि माझा नित्यकर्म आटोपला। त्या दिवशी दुपारी सर्व शिक्षकांसोबत आणि मुख्याध्यापकांबरोबर मी ऑफिसमध्ये बसलेलो होतो। तिने ऑफिस समोर चक्कर मारली आणि एवढ्या कुशाग्र बुद्धीने आणि एवढ्या हळूवारपणे मला हाताचा इशारा केला आणि हळूच बाहेर येण्याचा तिने मला इशारा केला होता। तो असा इशारा केला होता की तो फक्त मलाच दिसत होता। मला खूप भीती वाटली। मला वाटलं की आता सर्वांनी पाहिलं की काय, पण ती एवढी हुशार होती की तिने तिचा इशारा कोणालाही दिसू दिला नाही। मला तर याचे आश्चर्यच वाटत होते की एक एवढी लहान मुलगी एवढी हुशार कशी काय असू शकते। मग मी ऑफिस मधून उठलो आणि ती नेमकं काय बोलते हे ऐकून घेण्यासाठी तिच्याकडे गेलो। तिने मला शेजारच्या वर्गामध्ये बोलावले आणि म्हणाली की सर, आपण कुठेतरी फिरायला जाऊया। तिचे असे बोलणे ऐकून मी तिचे गालगुसे धरले आणि हसून तसेच बाहेर निघून आलो। आता तर असे झाले होते की मलाही तिची ओढ लागली होती। ती शाळेत आली नाही तर मलाही आता करमत नव्हते। मला तिची चांगलीच सवय झाली होती। आता हे कुठेतरी माझे चुकत होते असे मला वाटू लागले। त्या दिवशी रात्रभर मला झोप आली नाही। मी विचार करू लागलो की नेमकं तिला समजावून कसे सांगावे, तिला काय बोलावे। एक मन तर कधी म्हणायचं काय करू की तिला माझी बायकोच बनवू, पण दुसरं मन माझं मला तसं करू देत नव्हतं। माझं मन मला म्हणायचं की हे बरोबर नाही, ती एक विद्यार्थी आहे आणि हे कुठेतरी मला चुकल्यासारखं वाटत होतं। पण मी ही गोष्ट कोणालाही सांगू शकत नव्हतो आणि त्या मुलीलाही मी समजावून देखील सांगू शकत नव्हतो। मी माझ्या हेडमास्तरांना देखील काही सांगू शकत नव्हतो। मला असे वाटत होते की जर मी त्या मुलीला काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तिला म्हणालो तू असे माझ्याकडे सारखे पाहत जाऊ नको किंवा मला असा चालता फिरता स्पर्श करत जाऊ नको, तू मला असे हातवारे करून बोलवत जाऊ नकोस, आणि तिला माझे असे बोलणे आवडले नाही तर, त्या मुलीला राग आला तर ती भलतेच काही खोटे माझ्याविषयी तिच्या घरच्यांना सांगेल याची भीती मला वाटायची। मला वाटत होते की माझ्या नकारामुळे तिच्या मनात राग निर्माण होईल व ती एकाचे 2 खोटे तिच्या घरच्यांना सांगेल आणि मग माझ्या नोकरीचं काय आणि माझा किती अपमान होईल याचाच मी विचार करायचो। त्या मुलीपेक्षा मी वयाने 10 वर्षांनी मोठा असून देखील माझी चांगलीच फजिती झाली होती। आता मला शाळेवर नोकरीसाठी जाण्याची सुद्धा भीती वाटू लागली होती। मला वाटत होते की आज काही नवीन घडलं तर, किंवा त्या मुलीने मला शाळेतच मिठी मारली तर, तिने मला शाळेतच प्रपोज केलं तर सर्व शिक्षक आणि गावातील लोक मला काय म्हणतील, कारण ती वयाने लहान होती म्हणून समस्त गावकरी मलाच दोष देतील। ती लहान असल्यामुळे तिच्यावर कोणताही आरोप येणार नव्हता। माझी चांगलीच डोकेदुखी झाली होती। मला सुचत नव्हते की नेमकं आता मी काय करावं, म्हणून मी हे प्रकरण सविस्तर माझ्या बायकोला सांगितले। जेव्हा हे सर्व मी माझ्या बायकोला सांगितले तेव्हा माझी बायको म्हणाली की तुम्ही घाबरू नका, हे फक्त त्या मुलीचे तुमच्याविषयी आकर्षण आहे, तुम्ही तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, तुमचे सर्व ध्यान तुम्ही तुमच्या कामाकडे द्या, ती आपोआपच तुमच्या आयुष्यातून दूर जाईल, फक्त तुम्ही तिला काही विरोध करू नका। तुम्ही तिच्या प्रेमाचा नकार केला तर तिला तुमच्याविषयी अजूनच जास्त आकर्षण निर्माण होईल आणि मग पुढची भानगड वाढत जाईल। मग मी माझ्या बायकोचे ऐकून तसेच केले आणि एका किशोरवयीन मुलीचा त्रास मी खूप दिवस सहन करत राहिलो। ती मला स्पर्श करायची, मला जवळ बोलावून घ्यायची, पण मी स्वतःचा संयम कधीच सोडला नाही आणि तिलाही फटकळ बोललो नाही। काही दिवसांनी 10वीच्या परीक्षा जवळ आल्या आणि हळूहळू काळाच्या ओघात ती मला विसरून जाऊ लागली। बहुतेक ती आता समजदार झाली असावा, बहुतेक तिला तिची चूक कळली असावी। नंतर 2 महिन्यांनी ती तिचा 10वी पासचे गुणपत्रक आणि टीसी घेऊन जाण्यासाठी आली होती। ती माझ्याकडे एकटक केविलवाण्या नजरेने पाहत होती आणि माझ्याकडे पाहतच ती वाळूमध्ये पाय फसल्यासारखे चालत होती आणि तसेच ती शाळेतून निघून गेली। या गोष्टीला होऊन तब्बल 5 वर्षे झाली, पण ती शेवटच्या दिवशी जातानाचा तिचा चेहरा अजून सुद्धा मला आठवतो। माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी तिची ती नजर अजून सुद्धा मला पाहते की काय असे मला कधी कधी जाणवते।
मित्रांनो, ही कथा आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.